अमरावती शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आता पुन्हा चलांच्या नावावर चौकाचौकात वसुली करीत असल्याचे दृश्य दिसून येत आहे। एकीकडे याआधी वाहन नियमांचे पालन न केल्याने ऑनलाईन दंड दिला, तोच ऑनलाईन दंड कोटीच्या वर पेंडिंग असताना सुद्धा आता पुन्हा शहरात वाहतूक नियम शिकवण्यासाठी बेधडक वाहने रोखून चलन देण्यात व्यस्त आहे। इकडे मात्र सिग्नलवर अनेक वाहतूक पोलीस नजरअंदाज करतात। नेहमीच एका ठिकाणी ठिय्या धरून वाहन चालकांना ऑनलाईन दंड देत असल्याने वाहन चालकांमध्ये आता नाराजीचा सूर दिसून येत आहे। अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना ऑनलाईन चालन देण्यासाठी आता पुन्हा शहर वाहतूक पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून एकाच ठिय्यावर 4 ते 5 पोलीस कर्मचारी वाहने तपासणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे। अशी कारवाई आधी 3 ते 4 महिन्यांपूर्वी सुद्धा करण्यात आली होती। वरिष्ठांचे आदेश मिळाले की लगेच अनेक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्रुप नेहमीप्रमाणे निर्धारित एकाच चौकात एकामागे एक वाहने थांबवून कागदपत्रे आढळून न आल्यास ऑनलाईन दंड देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे। 2019 पासून 3,50,000 केसेस म्हणजेच 20 कोटी रुपयांचा ऑनलाईन दंड पेंडिंगच आहे। जे पेंडिंग चालान आहेत, पेंडिंग चालान दंड वसूल करण्याबाबत, तसेच विदाऊट लायसन, विदाऊट डॉक्युमेंट्स याबाबत मोहीम घेण्यात येत आहे। तसेच जे काही वाहतुकीचे नियम आहेत, वाहतुकीचे नियम लोकांनी हे करावे, पाळावे याकरिता सुद्धा त्यांना हे करण्यात येत आहे, मार्गदर्शन करण्यात येत आहे। याकरिता ही मोहीम सध्या राबवण्यात येत आहे। वाहन चालकांना आवाहन करतो की आपली गाडीचे कागदपत्र सगळे सोबत ठेवा आणि आपली गैरसोय टाळावी, हेच आम्ही त्यांना आवाहन करू शकतो। अशात आता पुन्हा दंड वसुलीच्या नावावर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांना अडवून ऑनलाईन दंड वसुलीचा फंडा अवलंबिला जात आहे। याच कारवाईने एकीकडे शहरातील अनेक सिग्नलवर निर्धारित वेळेवर नेमून दिलेले वाहतूक पोलीस कर्मचारी काहीच वेळ हजर राहून सिग्नल रामभरोसे सोडून दिल्या जात असल्याची सुद्धा चर्चा आहे। अशा कारवाईने मात्र शहरातील वाहन चालकात कमालीची नाराजी पसरली असून चलांच्या नावावर वसुली बंद करण्यात यावी असा सूर सुद्धा आता निघताना दिसून येत आहे।